आज आपण दिनांक 10 मार्च 2022 रोजी संविधान पारायणाचं सलग असं 214वं पुष्प गुंफत आहोत. काल आपण बघितलं की लाभकारी राजकीय पदावर नियुक्ती होण्यासंबंधीचं क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन, पात्रता आणि अपात्रता, अनर्हता आणि अर्हता हा हे शब्द वापरलेले आहेत. थोडेसे मराठीच्या रुटीन दैनंदिन व्यवहार्य जीवनात येणाऱ्या शब्दाहून वेगळे शब्द आहेत. असे शब्द आपल्याला पुढे येत राहतील. आपण त्याचा विचार करू. 362 मध्ये आपण बघितलं की 1971 साली सगळी जी खाजगी संस्थानं होती भारतामध्ये, त्याचबरोबरीने काही ब्रिटिशांनी प्रस्थापित केलेली आस्थापना होत्या, काही त्यावेळचे किताब होते जे दिले होते, ते सगळे जर ठेवले तर आपल्या संविधानिक लोकशाहीला मारक राहतील. एक नव्याने मांडणी लोकशाही मूल्यांची जर करायची आहे, कारण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटलेला देश हा एक प्रकारे साम्राज्यवादाच्या कचाट्यातून सुटलेला देश, सुटलेली जनता असं म्हटलं असं म्हटलं पाहिजे. आणि मग त्यानंतर जर साम्राज्यवादाची किंवा साम्राज्याची अनाठाई चिन्ह आपण जिवंत ठेवत असू, तर तिचे निरसन झालं पाहिजे, ती खालसा झाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होईल. आणि म्हणून त्यासाठी जे काही असतील, कारण आता याच्यात कसं आहे, संविधान लागू झालं, संविधानाच्या आधीपासून आम्ही अस्तित्वात आहो आणि आमचं अस्तित्व हे टिकलं पाहिजे, संविधानाने त्याच्यावर विचार केला पाहिजे, अशा प्रकारचा युक्तिवाद हा घटनापीठासमोर अनेक लोकांकडून केला जात होता. विशेष करून जे संस्थानिक होते किंवा संस्थानिकांचे जे प्रतिनिधी आपल्या घटनापीठाच्या एकंदर 389 या संख्येमध्ये समाविष्ट होते, त्यांचा असा युक्तिवाद होता की हे आम्ही करत आलेलो आहोत पूर्वपार आणि पटकन कसं सोडायचं, काय सोडायचं. तर त्याच्यावर हळूहळू कारवाई होत गेली. हळूहळू म्हटल्यापेक्षा जे संविधानामध्ये मानदंड कायम केले गेले त्याच्यानुसार ही कारवाई 1971 ला पूर्णपणे झाली. आणि 1971 हे जर वर्ष बघितलं तर यावेळी बांगला देशाचं युद्ध आपण 1971 या सालाने ओळखतो. थोडीशी परिस्थिती त्यावेळी देशातली वेगळी होती. त्या सगळ्याचा आढावा घेऊन जे काही छोटे मोठे काही कुठे शिल्लक राहिलेली आस्थापना असतील आधीच्या संविधानापूर्वीच्या किंवा स्वातंत्र्यापूर्वीच्या, त्या सर्व खालसा करण्यात आल्या. त्याबद्दलचं आपण आता 363, 64 आणि 365 हे अनुच्छेद आपण अभ्यासणार आहोत. आज त्याचं विवेचन करणार आहोत. अनुच्छेद 363 असं म्हणतो की विवक्षित तह, करार इत्यादीतून उद्भवणाऱ्या विवादामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास रोध. काही विशेष असे तह किंवा करार आहे ज्याच्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकणार नाही. ते करार कुठले आहेत? त्यावरून समभाग 1 अनुच्छेद 363 असं म्हणतो, या संविधानात काही असले तरी मात्र अनुच्छेद 143 च्या तरतुदींना अधीन राहून जो तह, करार, प्रसंविदा, अभिसंकेत, सनद किंवा अन्य तत्सम सहलेख या संविधानाच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही भारतीय संस्थानाच्या अधिपतीने केला होता किंवा निष्पादित केला होता आणि ज्यामध्ये डोमिनियन ऑफ इंडिया सरकार किंवा त्याच्या पूर्वाधिकाऱ्यापैकी कोणतेही सरकार पक्षकार होते, आणि अशा प्रारंभानंतर जो अंमलात राहिलेला आहे किंवा अंमलात ठेवण्यास आला आहे त्याला कोणत्याही तरतुदीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादात अथवा असा कोणताही तह, करार, प्रसंविदा, अभिसंकेत, सनद किंवा अन्य तत्सम सहलेख यांच्याशी संबंधित अशा या संविधानात असलेल्यापैकी कोणत्याही तरतुदी अन्वये प्रोदभूत होणारा कोणताही हक्क अथवा त्यातून उद्भवणारे कोणतेही दायित्व किंवा आबंधन याबाबतच्या कोणत्याही विवादात सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता असणार नाही. इथं एक महत्वाचा बारीक मुद्दा कायदेशीर आपल्या लक्षात येतो. शब्दांची क्लिष्टता ठीक आहे, ते आपण बघू, पण त्याशिवाय एक असा मुद्दा लक्षात येतो की संविधान लागू झाल्यानंतर
आपले मूलभूत हक्क किंवा काही अधिकार जे कायद्याने दिलेले आहेत त्याबाबत जर कोणी न्यायालयात जात असेल, सर्वोच्च न्यायालयात जात असेल आणि आपले अधिकार हे होते त्याप्रमाणे आम्हाला इथे तरतूद असावी असा युक्तिवाद करत असेल, तर तसा युक्तिवाद, तशी याचिका, अशा केसेस तुम्हाला कुठल्याही न्यायालयासमोर करता येणार नाही. ते कोणाच्या बाबतीत लागू पडतंय? हे लागू पडतंय की अनुच्छेद 143 या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण खऱ्या अर्थाने ही संस्थानं, त्याच्यात शब्द वापरलेला आहे डोमिनियन ऑफ इंडिया. डोमिनियन ऑफ इंडिया हे 1946 मध्ये जेव्हा चार्टर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालं की भारताला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, तेव्हापासूनची घटनापीठाची स्थापना होऊन 26 जानेवारी 1950 ज्यावेळी आपण गणराज्य झालो तिथपर्यंतचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये डोमिनियन ऑफ इंडिया हे सरकार या ठिकाणी अस्तित्वात होतं. त्या कालावधीमध्ये जर असे काही तह, काही करार, काही एग्रीमेंट, काही ट्रीटीज, काही कोव्हेनंट, एंगेजमेंट, सनद किंवा एखादं दस्तावेज असा असेल की ज्याच्यातून एखादा तह, करार केल्याचं निष्पन्न होत असेल आणि तो त्यावेळच्या सरकारने केला असेल, म्हणजे स्वातंत्र्य घोषित झाल्यापासून ते आपण गणतंत्र होण्याच्या कालावधीमध्ये किंवा साधारण 1946 पासून जिथून ब्रिटिशांनी या ठिकाणी घटनापीठाची स्थापना करून संविधानाला आपल्या सुरुवात केली, त्या कालावधीमध्ये जे काही सरकार असतील त्याला ढोबळमानाने डोमिनियन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. त्या सरकाराच्या कालावधीमध्ये जर काही तह किंवा काही केले असतील तर तिच्या अंमलबजावणीसाठी तुम्हाला कुठल्याही न्यायालयात जाता येणार नाही. थोडक्यात संस्थानं खालसा केली म्हणजे काय केलं, तर त्या संस्थाना बरोबरचे जे काही तह, करार, एग्रीमेंट, सनद किंवा काही दस्तावेज असतील ते सगळे रद्द केले जातील. त्याच्यावर तुम्हाला न्यायिक प्रक्रिया सुरू करण्याचे अधिकारच संविधानाने या ठिकाणी ठेवलेले नाही. एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे 143च्या तरतुदीच्या अधीन राहून. 143ची तरतूद काय आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रपतीचे अधिकार सांगितलेले आहे. काय अधिकार आहे राष्ट्रपतीचे, की सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेऊन, सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याने विचार विमर्श करून जो निर्णय राष्ट्रपतीला घ्यायचा आहे तो निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. तर सुप्रीम कोर्ट या ठिकाणी महत्वाचं आहे. स्वातंत्र्यापूर्वी असलेली संस्थानं या ठिकाणी महत्वाची आहे. त्याच्यात राष्ट्रपतीने सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याने कायदे करणं हे महत्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे डोमिनियन ऑफ इंडियाच्या कालावधीमध्ये जे सरकार त्यावेळी अस्तित्वात होतं, त्या काहीतरी कारभार चालवण्यासाठी कुठली तरी शासकीय बॉडी तेव्हा अस्तित्वात होती. त्या कालावधीमध्ये जे तह, करार झाले असतील ते तह, करार नष्ट करण्यात आलेले आहेत. त्यांना कुठेही अंमलबजावणीसाठी तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येत नाही किंवा त्या करारातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न, इथे शब्द वापरलेला आहे, प्रोदभूत होणारा कोणताही हक्क किंवा निर्माण होणारा हक्क, अधिकार एखाद्या करारातून, करार जनरली हे एकाचे अधिकार दुसऱ्याला हस्तांतरित होतात आणि ज्याच्या नावाने ते केलं जातं त्याला ते अधिकार प्राप्त होतात. म्हणजे या डॉक्युमेंट नुसार, या एग्रीमेंट नुसार, या कोव्हेनंट नुसार, या सनदीनुसार, या दस्तावेजानुसार मला हे अधिकार आहे असं जेव्हा म्हटलं जातं, तर त्याला आपण प्रोदभूत अधिकार म्हणजे निर्माण होणारे अधिकार किंवा उद्भवणारे अधिकार असं म्हणू शकतो. या ठिकाणी उद्भवणारे किंवा निर्माण होणारे किंवा उत्पन्न होणारे असे अधिकार असाही शब्द प्रयोग करता आला असता. पण सुज्ञ मराठी अनुवादकांनी प्रोदभूत हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. प्रोदभूत हा शब्द पूर्णतः संस्कृत घाटणीचा असला तरी मराठी बोली भाषेमध्ये विशेष साहित्य आणि वाङ्मयीन भाषेमध्ये वापरला जातो असं दिसत नाही. आणि परंतु याचा अर्थ निर्माण होणे किंवा उत्पन्न होणे, एखादा हक्क तयार होणे. तो हक्क असा एखाद्या डॉक्युमेंट मधून झाला असेल आणि ते डॉक्युमेंट जर आधीच असेल म्हणजे संस्थानिक खालसा केली त्याच्यापैकी त्या डॉक्युमेंटचा संबंध असेल तर अशा डॉक्युमेंटला तुम्हाला न्यायालयात घेऊन जाता येणार नाही.
असा एक संदर्भ या 363च्या समभाग 1 मध्ये देण्यात आलेला आहे. समभाग 2 काय म्हणतं, की या अनुच्छेदात 2 महत्वाच्या संकल्पनांची व्याख्या केलेली आहे. 366 मध्ये आपण अनेक संकल्पनांच्या व्याख्या सविस्तर बघणार आहोत. पण या अनुषंगाने, या अनुच्छेद 363च्या अनुषंगाने भारतीय संस्थान हा जो शब्द येतो त्याची काय व्याख्या आहे ते आपण बघूया. भारतीय संस्थान याचा अर्थ हीज मॅजेस्टीने म्हणजे ब्रिटिश सरकारने किंवा डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने म्हणजे मध्यंतरीच्या कालावधीत ते अंतर्गत कारभारासाठी सरकार होतं. ते सरकार या संविधानाच्या प्रारंभापूर्वी असे संस्थान म्हणून मान्यता दिलेले कोणतेही राज्यक्षेत्र असा आहे. ज्यांना ज्यांना संस्थान म्हणून ब्रिटिश सरकारने मान्यता दिलेली होती असा त्याचा अर्थ आहे. आता संस्थानामध्ये संस्थानिक असतात, अधिपती असतात. मग अधिपती काय म्हणतील, की आमचं संस्थान ठीक आहे खालसा केलं, पण आमचे व्यक्तिगत हक्क आहे त्यावेळी रायसाहेब वगैरे अशा पदव्या सरकारने दिलेल्या ब्रिटिश सरकारांनी त्या पदव्या अनेक दिवस चालू होत्या. अनेक असे रायसाहेबांचे हे हे काय ते रायसाहेबांची प्रॉपर्टी कोणाची काय असे काही पदवी त्यावेळी देण्यात आलेली होती. जी जी काही पदवी देण्यात आलेली असेल त्यांना अधिपती संबोधलेलं आहे. आणि अधिपतीची व्याख्या देताना इथे समभाग 2 मध्ये ते असं म्हणतात, की अधिपती यात हीज मॅजेस्टीने किंवा डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने अशा प्रारंभापूर्वी संविधानाच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही भारतीय संस्थानाच्या अधिपती म्हणून मान्यता दिलेला राजा, संस्थानिक किंवा अन्य व्यक्ती यांचा समावेश आहे. म्हणजे अधिपतीमध्ये आपण एखाद्याला राजा म्हणतो, आपण राजे म्हणतो, काही ठिकाणी किंग म्हटलं जातं, काही काही ठिकाणी अजून काही नावं दिली जातात. महाधिपती, अधिकारी किंवा अजून काही रायसाहेब म्हणा किंवा असं काहीतरी नाव असतं. अशी टोपण नावाची आपल्याकडे एक सांस्कृतिक मांदियाळी दिसते. एक कल्चरल कस्टम ज्याला म्हणता येईल असं दिसतं. हे जर पाहिलं तर हे नेमकं काय आहे आणि यावरून जर त्याला काही अधिकार प्राप्त होणार असतील किंवा कुठल्याही प्रकारचे अ, हक्क निर्माण होणार असतील तर ते सर्व खालसा करण्यात आलेले आहे. त्यासाठी जी अधिपतीची व्याख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये अशा संस्थानाचा राजा म्हणून ज्याला डिक्लेअर केलं असेल, संस्थानिक म्हणून डिक्लेअर केलं असेल किंवा अन्य व्यक्ती त्याच्यामध्ये त्याचा समावेश असेल, ते सगळे आपल्याला अधिपती या व्याख्येमध्ये समाविष्ट करण्यात येतात आणि अशा प्रकारची संस्थानं खालसा झाली म्हणजेच त्यांचं आधिपत्य सुद्धा खालसा झालं असा याचा अर्थ आहे. पुढे अनुच्छेद 363 क भारतीय संस्थानाच्या 363 क हे 1971 मध्ये केलेली घटना दुरुस्ती आहे. म्हणजे 363 अनुच्छेद हा कुठे अपुरा पडतो का असं जेव्हा वाटलं तेव्हा 1971 मध्ये ही घटना दुरुस्ती करून 363 अनुच्छेदाला 363 क हे अनुच्छेद समावेश करण्यात आला. इथे म्हटलेलं आहे भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तनखे नष्ट होणे. खासगत तनखे म्हणजे प्रायव्हेट अलाउन्स किंवा काही वेतन त्यांना देणे हे नष्ट होणे. इथं म्हटलेलं आहे की या संविधानामध्ये अथवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काही असले तरी संविधान 26वी सुधारणा अधिनियम 1971 याच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी राष्ट्रपतीने भारतीय संस्थानाचा अधिपती म्हणून ज्याला मान्यता दिली होती असा राजा, संस्थानिक किंवा अन्य व्यक्ती यांना अथवा जिला अशा प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी राष्ट्रपतीने अशा अधिपतीचा उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिलेली होती अशा कोणत्याही व्यक्तीला असा अधिपती किंवा अशा अधिपतीचा उत्तराधिकारी म्हणून मिळालेली मान्यता अशा प्रारंभाच्या दिनांकास आणि तेव्हापासून संपुष्टात येईल. म्हणजे 1971 पासून एखाद्याला राजे किंवा किंग किंवा अधिपती असं संबोधणं हे संपुष्टात येईल. कायदेशीररित्या हे संपुष्टात येईल. कारण हा जो संस्थान खालसा करण्याचा
नियम आहे किंवा अनुच्छेद त्या दृष्टीनं संविधानामध्ये आलेले आहे, त्याचे काय काय परिणाम असू शकतात. एखादा वंशज म्हणेल की नाही, आम्ही हे आहोत आणि आम्हाला हे असंच राहिलं पाहिजे आणि आम्ही असं असंच राहणार, हा आमचा हक्क आहे. संविधानिक हक्क नसला तरी हा आमचा मानवी हक्क आहे, कारण आम्ही अमुक वंशामध्ये जन्माला आलेलो आहोत. तर ते सगळं कायद्याने नाहीसं केलेलं आहे, कायद्याने निर्देशित केलेलं आहे. पुढे असं म्हणतं की संविधान 6वी सुधारणा अधिनियम 1971 यांच्या प्रारंभाच्या दिनांकास आणि तेव्हापासून खासगत तनखे म्हणजे काही अलाउन्स यांना दिले गेले असतील, नष्ट करण्यात आले आहेत आणि खासगत तनख्याच्या बाबतीतील सर्व हक्क, दायित्वे आणि आबंधने नष्ट करण्यात आलेली आहेत आणि तदनुसार खंड क मध्ये निर्देशिलेला अधिपती किंवा यथास्थिती अशा अधिपतीचा उत्तराधिकारी अथवा अन्य कोणतीही व्यक्ती यांना खासगत तनखा म्हणून कोणतीही रक्कम दिली जाणार नाही. त्यांना त्या नावाने संबोधणं तर बंद झालेलंच आहे. परंतु त्यानुसार त्यांना त्यावेळी जे जे काही मानधन म्हणा किंवा काही रक्कमा, काही वेतनं दिली जात होती. वतनदार नावाचा एक शब्द आहे, म्हणजे वतन दिलेलं होतं. ते वतन एखाद्या जागेवरती कर वसूल करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला असेल किंवा एखाद्या जागेवरून तुम्ही कर वसूल करून दिला तर त्याच्या मोबदल्यात तुम्हाला एवढा तनखा मिळेल, एवढं मानधन मिळेल किंवा काही परतावा मिळेल, कारण तुम्ही संस्थानिक आहात म्हणून. खरं तर हा संदर्भ आपण पाहिला की ही पद्धत केव्हापासून सुरू झाली. तर फक्त संस्थान म्हणजे आपल्या समोर ते राजे आणि राजेशाही एवढं येतं. पण त्याशिवाय बघा काही अशी खाजगी आस्थापना आहे, विशेषतः धार्मिक क्षेत्रात. म्हणजे ज्यांचे तनखे आणि ज्यांचे खाजगत वेतन व जी फार पूर्वापार चालत आलेली. म्हणजे तुम्हाला दिसेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ज्या काही संस्था होत्या, त्यांचा कारभार चालण्यासाठी. तसंच तुम्हाला तो संदर्भ होळकरांच्या कारकिर्दीमध्ये दिसतो. अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीमध्ये अशी जेवढी काही प्रायव्हेट आस्थापना किंवा संस्थानं होती, त्यांना मुख्य तिजोरीतून, राजांच्या तिजोरीतून काही रक्कम दिली जायची. कशासाठी? दिवावातीसाठी म्हणा, त्या संस्थानाची देखभाल करण्यासाठी म्हणा, एखादं मंदिर असेल, संस्थान याचा अर्थ केवळ मंदिर असाही होत नाही. त्या मंदिराच्या बाजूला धर्मशाळा असतील, त्या धर्मशाळेमध्ये येणारे लोक असतील, त्या मंदिराच्या परिसरामध्ये काही इतर गोष्टी चालत असतील, शिक्षणाचे वर्ग असतील वगैरे, वगैरे. अर्थात हे जे नेटवर्किंग सगळं होतं, त्यांना जी वतनं दिली गेली होती किंवा त्यांना जे काही दिवावातीसाठी पैसे सरकारी तिजोरीतून किंवा राजाच्या तिजोरीतून त्यावेळी दिले जात होते. हा एक ऐतिहासिक संदर्भ आहे. खऱ्या अर्थाने ही संस्थानं काय होती आणि हे काय कामं करत होती, याचा जर आढावा घ्यायचा झाला, तर ह्या सगळ्या गुप्तचर यंत्रणेच्या मेन आस्थापना होत्या. याच्याकडे इतिहास फार वेगळ्या दृष्टीने बघतो. संस्कृती, धर्म या दृष्टीने बघतो. पण आपण जरा याच्यातून जर वेगळे संदर्भ काढायचं ठरवलं आणि त्याचा खोलवर विचार केला, की खरंच अशी संस्थानं त्यावेळी का जपली गेली होती? का राजे धर्मांध होते का? होळकर धर्मांध होते, कारण होळकरांच्या फोटोमध्ये आपण बघतो, की ते पिंड आणि पिंडीवर हात ठेवलेलं ते अशा प्रकारचं आणि पुण्यश्लोक वगैरे, म्हणजे हे धर्माचं प्रतीक असं दाखवण्याचा प्रयत्न. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा काहीसा असा प्रकार आहे, की धर्मरक्षक असं नाव देऊन आपण ते धर्माच्या बाजूने घेऊन जातो. धर्म हे एक चांगलं कव्हर आहे. हे गुप्तवार्ता विभागामध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगल्यापैकी कळू शकतं. आणि जेव्हा आग्र्यावरून सुटका झाली आणि कोणालाही म्हणजे 3,500 घोड दळ म्हणजे घोडेस्वार सैनिक शोधार्थ लावले असता शिवाजी महाराजांच्या आणि बालराजे संभाजींच्या, छत्रपती कुणालाही सापडले नाही आणि साधारण पावणे 3 महिन्याच्या कालावधीनंतर ते महाराष्ट्रामध्ये गडावर उगवले. हा जो एक सिक्रेसीचा भाग आहे. तर ही जी सगळी मठं होती,
ज्या ठिकाणी या सगळ्या धार्मिक पूजा अर्चा चालायच्या वगैरे वगैरे सगळा प्रकार जर आपण बघितला, तर हे अशा प्रकारचं आश्रय देण्याचं काम करत होतं. आणि यांचे जे तणखे किंवा यांच्या ज्या काही त्यावेळच्या अ, वेतनाच्या रकमा होत्या, मानधनाच्या रकमा होत्या, या त्यासाठी खरं तर यांना दिल्या जातात. असा संदर्भ थोडंसं तत्वशुद्ध विवेचन केलं तर तुम्हालाही पटेल, की हे कसं वळतं करून घेतलेलं आहे. आणि बहिर्जी नायकांचा जो संदर्भ आहे तो जर बघितला, होळकरांच्या बाबतीत तर हे फार महत्वाचं आहे, की होळकर एक असं संस्थान होतं, की होळकरांना उत्तरेकडून येणारा जो काही धोका आहे, तो सर्वप्रथम कळत असे. आणि राघोबा दादा म्हणा, अहिल्याबाई म्हणा, ह्यांच्यातले संवाद किंवा ह्यांच्यातला तो काळ जर थोडासा इतिहासामध्ये जाऊन तुम्ही बघितलं, आपण थोडंसं एक हलकं-फुलकं विवेचन याचं करतोय. तर एवढी सगळी माहिती होळकरांना कशी मिळायची? कारण होळकरांच्या ज्या ठिकाणी धार्मिक संस्था होत्या, आपण ते धर्मांधतेकडे जाऊन धर्म त्या नावाने बघतो. पण अहिल्याबाईचं जे नेटवर्क होतं, मल्हारराव होळकरांचं जे नेटवर्क होतं, ते नेटवर्क गुप्त वार्ता संकलनाचं खरं नेटवर्क होतं. त्या काळी टेलिकम्युनिकेशन किंवा बाकीची दळणवळणाची साधनं एवढी खास प्रगत नव्हती. तो काळ आणि आजचा काळ बघितला आता आज चटकन एक मेसेज केला तर जगभर जाऊ शकतो. परंतु त्यावेळी तसं नव्हतं. तर पर्सन टू पर्सन माणसाने माणसाला बातमी देणं आणि ते तिथून येणं असाच एक प्रकार चालायचा. थोडक्यात सांगण्याचा अर्थ असा, की ही जी संस्थानं होती किंवा ही जी छोट्या-छोट्या आस्थापना होत्या लहान-सहान, या आस्थापना त्यावेळीच्या राज्यकारभाराला मदत करणाऱ्या आस्थापना होत्या आणि म्हणून यांना त्यावेळी आपण अ, वतन, मानधन, पगार असे देऊन खुश ठेवायचो किंवा तो पगाराचा खरा संदर्भ आहे. संस्थानं जेव्हा खालसा झाली, तेव्हा अशा प्रकारची सगळी वतनदारी सुद्धा खालसा झाली पाहिजे. कारण एक नवी योजना, नवा आराखडा, नवी यंत्रणा, नवी व्यवस्था जी संविधानिक लोकशाही नावाने निर्माण होते आहे, त्या व्यवस्थेमध्ये त्या व्यवस्थेची स्वतःची ही सगळी यंत्रणा असणार. स्वतःचं गुप्तचर रेग्युलर सरकार दरबारी असलेलं मान्यता प्राप्त असं खातं असणार आहे आणि त्यांना पगार दिले जाणार आहे. तर हे प्रायव्हेट या ठिकाणी कशाला? आणि म्हणून संविधानाने विशेषतः 1971 मध्ये झालेल्या 26व्या घटना दुरुस्तीने हे सगळे वतन, मानधन, पगार खारसा करण्यात आले, नष्ट करण्यात आले, निरसित करण्यात आले, निलंबित झाले आणि त्यांना त्याच्यावर कुठलाही हक्क राहिलेला नाही. त्याप्रमाणे एखादा कोणी पेपर घेऊन सुप्रीम कोर्टात जात असेल, की आमचा हा हक्क आहे, तर तेही आपण संविधानाच्या 363 अनुच्छेदानुसार बंद केलेला आहे. हा संदर्भ थोडासा मजेदार आणि जरा वेगळ्या प्रकारे लक्षात घेण्यासारखा आहे. परंतु इतकं खरं, की जी काही प्रायव्हेट खाजगी संस्थानं होती, ती प्रायव्हेट संस्थानं स्वतंत्र भारतामध्ये कुठल्याही प्रकारे, कुठल्याही रूपामध्ये शिल्लक राहिलेली नाही. 364 आपण बघू, की बंदरं आणि हवाई अड्डे, विमानतळ आपण ज्याला म्हणतो, यांच्यासाठी विशेष प्रावधानं करणं हे महत्वाचं आहे. खरं तर 364 हा सर्वसाधारण नजरेतून न बघता आपल्याला एक प्रतिबंधित क्षेत्र आणि बाकीच्या सगळ्या संबंधात हे एक प्रकारे सैनिकी दृष्टिकोनातून किंवा आर्मी, मिलिटरी त्या दृष्टिकोनातून बघितलं, तर आपल्याला ही या अनुच्छेदाचं इथलं महत्त्व जास्त प्रकर्षाने अधोरेखित करता येईल. अनुच्छेद 364 म्हणतो, की मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी. या संविधानात काही असले तरी राष्ट्रपती जाहीर अधिसूचनेद्वारे असा निर्देश देऊ शकेल, की अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा दिनांकास व तेव्हापासून क्रमांक 1 संसदेने किंवा राज्य विधानमंडळाने केलेला कोणताही कायदा एखादे मोठे बंदर किंवा विमानतळ यांना लागू होणार नाही अथवा त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अपवादात्मक किंवा फेरबदलासह त्यांना लागू होईल. संसद किंवा विधिमंडळ यांनी जर एखादं बंदर, एखादं पोर्ट त्याच्याबद्दल केलेला कायदा किंवा एखाद्या विधानमंडळाने केलेला कायदा हा लागू होणार नाही. कारण असे
पोर्ट अशी बंदरं किंवा अशी विमानतळं ज्याला राष्ट्रपतीने अधिसूचनेद्वारे विशेष दर्जा देऊन प्राधिकृत केलं असेल. विशेष दर्जा प्राप्त अशा विमानतळं आणि बंदरांबद्दल त्याच्या आधी असलेले कायदे हे संपुष्टात येऊन राष्ट्रपतीच्या हुकमानुसार तिथं कारभार चालेल. याचा अर्थ असा आहे, की त्या ठिकाणी जे कायदे आहे लोकल, त्याच्यामध्ये कोणालाही एंट्री घेता येईल आणि कोणीही तिथं प्रवेश करू शकेल. त्याला विशेष प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जर जाहीर करायचं असेल, तर तो अधिकार राष्ट्रपतींचा आहे आणि राष्ट्रपतीने असं म्हणजे काही विशिष्ट सगळेच बंदरं किंवा सगळीच विमानतळं अशी यामध्ये येणार नाही. बहुधा आपण बघितलं तर वारंगल किंवा विशाखापट्टणमचं जे विमानतळ आहे, ते विमानतळ अजूनही नेव्हीच्या अधिपत्याखाली आहे. तिथे सिक्युरिटी वगैरे सगळी रेग्युलर प्रवाशांसाठी आहे तसंच आहे, परंतु नेव्हीचं आधिपत्य ते आहे. नेव्ही मॅनेज्ड एअरपोर्ट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तिथे गेल्यानंतरच हा प्रकार समजला आणि चौकशी केल्यावर असं समजलं, की यांना विशेष दर्जा या विमानतळाला राष्ट्रपतींनी दिला. तो केव्हा दिला? तो 1971 साली दिला. 1971 साली काय झालं, की बांगलादेशाच्या सपोर्टमध्ये जेव्हा पाकिस्तानचं आरमार समुद्रमार्गे यायला निघालं, तेव्हा विशाखापट्टणमच्या बंदरावरून आपल्या युद्धनौकांनी त्याच्यावर हल्ला करून ते आरमार नष्ट केलं, समुद्रात बुडवलं. हा बांगलादेशच्या 1971च्या युद्धाचा इतिहास बघता आपल्या लक्षात येईल, की अशा प्रकारचं विमानतळ किंवा अशा प्रकारची बंदरं ही विशेष दर्जा म्हणून का प्राधिकृत करावी लागतात? याचं सैनिक किंवा रक्षक या दृष्टीनं रक्षा मंत्रालयाशी आणि आपल्या बाह्य किंवा अंतर्गत सुरक्षेशी याचा संबंध आहे. असं हे 364 व अनुच्छेद पुढे असं म्हणतं, की एखादा विद्यमान करार हा एखादे मोठे बंदर किंवा विमानतळ यांच्या बाबतीत उक्त दिनांकापासून केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी खेरीज करून एरवी अंमलात आणण्याचे बंद होईल अथवा अशा बंदराला किंवा विमानतळाला लागू होताना अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अपवादासह किंवा फेरबदलासह अंमलात येईल. अशा बंदरं जी राष्ट्रपतींनी विशेष बंदरं किंवा विशेष विमानतळ म्हणून जाहीर केलेली आहे. अशांबाबत जे नियम प्रचलित असतील त्या नियमामध्ये फेरफार करण्याचे किंवा नियम रद्द करण्याचे आणि नवीन नियम लागू करण्याचे सगळे अधिकार राष्ट्रपतींना असतील. समभाग 2 या अनुच्छेदात मोठी बंदरं आणि विमानतळ याचे अर्थ याच्या परिभाषा देण्यात आलेल्या आहे. मोठं बंदर याचा अर्थ संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे किंवा तदन्वये मोठे बंदर म्हणून घोषित केलेले बंदर असं आहे आणि त्यावेळी अशा बंदराच्या सीमांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व क्षेत्राचा त्यात समावेश आहे. संसदेने जोपर्यंत एखादं बंदर मोठं बंदर म्हणून किंवा विशेष दर्जा मिळालेलं बंदर म्हणून डिक्लेअर केलं नसेल, तिथपर्यंत त्याला या परिभाषेप्रमाणे विशेष बंदर किंवा मोठं बंदर असं संबोधता येणार नाही. अर्थातच हा जो प्रेरोगेटिव्ह आहे, हा जो अधिकार आहे, तो संसदेचा आहे की संसदेने आपल्या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ठराव पारित करून अशा प्रकारचा नामनिर्देश की हे बंदर आजपासून एक विशेष अधिकार प्राप्त असं मोठं बंदर म्हणून संबोधलं आहे, असं संबोधण्यात येईल. त्याचप्रमाणे विमानतळ याचा अर्थ हवाई मार्ग, विमाने व विमान चालन या संबंधीच्या अधिनियमितीच्या प्रयोजनार्थ व्याख्या केल्याप्रमाणे विमानतळ असा आहे. विमानतळ याचा अर्थ हवाई मार्ग, एअर रूट आपण ज्याला म्हणतो. या ठिकाणी थोडस स्पष्ट करू इच्छितो की हवाई मार्ग जे आहेत, हे हवाई मार्ग मिलिटरी रक्षा मंत्रालय हे ठरवत असतं. कुठलं विमान कुठल्या मार्गाने कसं जावं याचे मार्ग ठरलेले असतात आणि मिलिटरीची जी विमानं असतील त्याचेही मार्ग स्पष्ट केलेले असतात. जनरली मिलिटरीच्या मार्गांमध्ये सर्वसाधारण लोक वाहतुकीची मार्ग समाविष्ट होत नाही. त्यांचे आणि यांचे मार्ग वेगळे असतात.
हे हवेमधून सगळं चालतं आणि यांचे जे टॉवर असतात, एअर टॉवर, त्यांना ती माहिती मिळत असते रडारवर. रडार नावाची जी संदेशवाही यंत्रणा आहे, त्या यंत्रणेकडून ही माहिती मिळत असते. म्हणून आपण कधी-कधी बघतो, असे संदर्भ येतात, की विमान हे त्यांच्या हवाई हद्दीमध्ये पाडण्यात आलं. आता युक्रेन आणि रशियाचं जे चालू आहे किंवा क्रोशियाच्या याच्या वेळी बघितलं, की एक विमान हे रशियाच्या हवाई हद्दीमध्ये गेलं असता रशियाने ते पाडलं. तर यासाठी आंतरराष्ट्रीय नियम, राष्ट्रीय नियम हे सगळे असतात, की त्यांच्या हवाई मार्गामध्ये तुम्हाला आपला रोध करता येत नाही किंवा आपली विमानं त्या मार्गाने नेता येत नाही. ते मार्ग वेगळे असतात आणि इतर मार्ग लोकवाहतुकीचे ते मार्ग वेगळे असतात. तर हवाई मार्ग, विमाने, विमानचालन या संबंधीचे जे काही अधिनियमित नियम आहे, त्या नियमानुसार त्याला जिथे टेक ऑफ आणि लँडिंग म्हणजे उड्डाण आणि विमान उतरणे असा संदर्भ असेल, त्या सगळ्या जागांना विमानतळ असं संबोधण्यात आलेलं आहे. बंदराच्या बाबतीत मोठी बंदर शब्द दिसतो. विमानतळाच्या बाबतीत मोठं विमानतळ असा शब्द नाही. कारण सगळीच विमानतळं ही याच्यामध्ये समाविष्ट आहे, लहान-मोठी सगळी. पण बंदराच्या बाबतीत मोठी बंदरं का म्हणावी लागली? कारण या देशामध्ये कोस्टल एरिया, सागरी किनारा एवढा जास्त आहे, की प्रत्येक किनाऱ्यावर मच्छीमाराचं बंदर असेल किंवा काही बंदरावर छोट्या-मोठ्या बोटी ये-जा करत असतील, अशा प्रकारचं काही साधन असेल, तर अशा वेळी आपल्याला ती वगळली पाहिजे आणि म्हणून मोठी बंदरं हा संदर्भ या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसून येतो. अशा रीतीनं 364 हे मोठी बंदरं व विमानतळ यासंबंधी भाष्य करणार आहे. याच्यामधलं 365 अनुच्छेद संघराज्याने दिलेल्या निर्देशाचे अनुपालन करण्यात किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम. तुम्हाला दिसेल की हे सगळे अनुच्छेद जे आहे, हे रक्षा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे अनुच्छेद आहे. हे सर्वसाधारण माणसाला याची गरज पडत नाही किंवा सर्वसाधारण माणूस या अनुच्छेदाच्या चलनामध्ये विशेष प्रभावित होत नाही. परंतु खऱ्या अर्थाने या सगळ्याचा संदर्भ हा सुरक्षेच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. 365 असं म्हणतं, संघराज्याने दिलेल्या निर्देशाचे अनुपालन करण्यात किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम. या संविधानात असलेल्या तरतुदीपैकी कोणत्याही तरतुदीन्वये संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराचा वापर, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स, नॉट लेजिस्लेटिव्ह पॉवर्स और ज्युडिशियल पॉवर, इट इज एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी अधिकाराचा वापर करताना दिलेल्या कोणत्याही निर्देशाचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कोणत्याही राज्याने कसूर केली असेल, इथं तुम्हाला संघराज्य हा संदर्भ बळकट झालेला दिसतो. फेडरल स्टेट ऑफ अफेअर, युनियन ऑफ इंडिया. Union of India is powerful by virtue of Article 365. अनुच्छेद 365 च्या संदर्भाने भारत सरकार, केंद्र सरकार हे कुठल्याही राज्य सरकारांपेक्षा प्रभावी, प्रबल, शक्तिशाली ऑथॉरिटी आहे. शक्तिशाली अधिकार असलेले आस्थापना आहे. हे आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. त्या राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदीत अनुसरून चालवणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे असे राष्ट्रपतींनी ठरवणे कायदेशीर होईल. जे कोण केंद्राने दिलेले कार्यकारी अधिकारातले आदेश कुठलं राज्य पाळणार नाही, तर त्या राज्यामध्ये संविधानिक पद्धतीने कारभार चालत नाही असं ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. संविधानातल्या याची वाक्यांची भाषा जी आहे ती कायदेशीररित्या अशी गोलमटोल भाषा वाटते. सरळ सरळ आहे की जी राज्य केंद्र शासनाने दिलेले आदेश पाळणार नाही त्यांच्यावरती कारवाई होणार. ती कारवाई कुठल्या प्रकारची आहे तेही संसद आणि केंद्र सरकार ठरवणार. कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला या गोष्टीचा अनुभव आला बऱ्यापैकी, की कोविड कालावधीमध्ये स्पष्टपणे जी राज्य केंद्र शासनाने दिलेले आदेश आणि नियम पाळत नसत,
त्यांची अनुदानं किंवा त्यांची वैद्यकीय मदत केंद्र सरकारने थांबवली किंवा केंद्र सरकार त्यांना तितकं देत नाही, कारण त्याने सांगितलं की तुम्ही याची पूर्तता करा. आणि केंद्र शासनाची जी काही आर्थिक मदत कुठल्याही राज्याला मिळत असेल, त्याचे जे नियम आणि अधिनियम असतील, त्याचं योग्य रीतीने पालन झालं की नाही हे प्रथम बघितलं जातं. तिथे हा 365 अनुच्छेदाचा संदर्भ आपल्याला लक्षात येतो. थोडक्यात या ठिकाणी केंद्र शासन हे शक्तिशाली शासन आहे. संघ राज्यामध्ये संघ म्हणजे केंद्र हे महत्वाचं आहे. युनियन ऑफ इंडिया इज इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर राज्य शासन. इथं कार्यकारी अधिकाराबद्दल आहे. राज्य शासन लोकशाही प्रगतानुसार त्यांचे विधिमंडळीय अधिकारावर गदा नाही आहे, ही कार्यकारी अधिकारावर आणलेली गदा आहे. पण कार्यकारी अधिकाराच्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट अधोरेखित करता येते की केंद्र शासन हे प्रभावशाली आहे आणि केंद्र शासनाला असं वाटलं की आमचे जे नियम आहेत किंवा आम्ही केलेले जे कार्यकारी अधिकाराचे आदेश आहेत, ते आदेश राज्य पाळत नाही. तर अशा वेळी राष्ट्रपतींनी त्या राज्यामध्ये संविधानानुसार कारभार चालत नाही असं घोषित करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला 365 अनुच्छेद देते. त्याच वेळी राष्ट्रपतीची प्रबलता पण आपल्या लक्षात येते. राष्ट्रपतींचे अधिकार जेव्हा आपण बघितले त्यावेळी आपण हे सगळे संदर्भ बघितले. आपण मार्शल लॉच्या ज्या तरतुदी होत्या त्या बघितल्या, त्यावेळी हे संदर्भ सगळे आपल्या लक्षात आले. इथपर्यंत 365 अनुच्छेद आज आपण संपवले. एकंदर भारतीय संविधानामध्ये 395 अनुच्छेद आहे. आपण अजून 30 अनुच्छेद लांब आहोत संविधानाचं पारायण संपवण्याच्या. शिवाय आपल्याकडे अनुसूची, परिशिष्ट, घटना दुरुस्त्या हा भाग आहे, तोही आपण कव्हर करणार आहोत. जरा गतिमान पण योग्य पद्धतीने चाललेलं हे पारायण, गतिमान आणि योग्य एवढ्यासाठी म्हणतो की भराभर वाचणं, त्याच्यावर जे काही स्पष्टीकरण आहे ते देत राहणं. त्याशिवाय आपण यथोचित पद्धतीनं आलेले प्रश्न आणि सध्याच्या वास्तव परिस्थितीमधून निर्माण होणारे काही प्रश्न, त्यांचाही यथावकाश आढावा घेतलेला आहे. म्हणून हे संविधानाचं पारायण आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सलग 214व पुष्प आणि उद्या 215व पुष्प आपण याचं गुंफू. दिनांक 11 मार्च 2022 उद्याच्याला आपण 215व पुष्प घेऊ. आणि ते महत्वाचं अनुच्छेद आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे 366, ज्याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे. अगदी कृषी उत्पन्न कशाला म्हणायचं तिथपासून तर निगम कर आणि संपदा ऋण वगैरे छोट्या 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 साधारण 30 ते 35 व्याख्या आहेत. त्या सगळ्या व्याख्यांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. आणि अर्थ समजला म्हणजे अर्थ लागला असं होत नाही. तर त्याच्या पुढचं अनुच्छेद त्याहून मजेदार आहे. ते आहे अर्थ लावणे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय लावावा. असे शब्दाचे अर्थ समजले, पण तुम्ही अर्थ काय लावला पाहिजे, त्याचा संदर्भ कसा अनुषंगाने घेतला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं विवेचन आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने संविधान हे एकमात्र असं डॉक्युमेंट आहे की ज्या डॉक्युमेंटमध्ये सगळ्याच गोष्टी समावेश करण्यात आले. कुठलीही लहान सहान गोष्ट असो जे तुमच्या जीवनाला स्पर्श करू शकते अशी सोडलेली नाही. सगळ्या गोष्टी या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. एकंदर हा प्रवास असाच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने चालावा. आज वेळेची मर्यादा लक्षात घेऊन तुमच्या अनुमतीसह इथे थांबणं पसंत करेल. धन्यवाद.